नमस्कार मंडळी, आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आणि आज आम्ही आलोय लसूण घालायला। आणि कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल, त्या व्हिडिओमध्ये आम्ही कांदा लावलेला व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ आम्ही लसूण घालायचा बनवत आहे। हे पहा, आता इथे आम्ही लसूण आणलेला आहे। 3 किलो लसूण आहे। हा 3 किलो म्हणजे असा एक एक कुडी काढून घ्यायची आहे। गड्ड्याची अशी एक एक कुडी काढून घ्यायची आहे। अशा पद्धतीने ह्या अशा कुड्या काढायच्या आहेत। आणि हा असा साफ करून 3 किलो लसूण हा वजन भरलेला आहे याचं। आणि हे आता अशा पद्धतीने लसूण हा आम्ही घालणार आहोत। इकडे पहा, इकडे असं कांदे लावलेले आहेत ते। आणि इकडे हा लसूण असा एक एक कुडी अशी घालायची आहे। कुडी म्हणजे लसणाची पाकळी बरं काय। आणि ही लसणाची पाकळी घालताना याचा शेंडा बारीक टोक असतं ते वर करायचं, वरच्या बाजूला करायचं आणि मग ते खाली मातीत रोवायचं। यामुळे काय होतं, लसूण पटदिशी उगवून वरती येतो। मार्केटमधून जो आपण लसूण आणतो तो पांढरा शुभ्र लसूण असतो बघा। आणि हा घरचा लसूण आहे आमचा। याचा कलर थोडासा लालसर असा आहे। याला वास पांढऱ्या लसणापेक्षा दुप्पट असतो। एवढ्या अंतरावर इथे एक कुडी लावायची, परत इथे एक कुडी लावायची। एवढ्या अंतरावर ही कुडी लावलेली आहे। म्हणजे असं 4 बोटाचं अंतर आहे 2 कुड्यांच्या मध्ये। कुड्या म्हणजे पाकळ्या, हा आम्ही त्याला पाकळीला कुडी म्हणतो। या पाकळ्या आपण काढत असताना, लसूण फोडत असताना दगडाने किंवा असे कशाने जास्त त्याला हे करून आपण दाबून जास्त फोडायचे नाहीत। कुडी दुखावली तर ते कुडी दुखावली किंवा त्याचं जर वरचे ते फोलपट किंवा त्याचा जर पापित्रावरचा जर कुडीचा निघाला तर ती उगवत नाही। म्हणून तो अगदी अलगद असाच फोडायचा आहे। आणि इथे आम्ही दोघी जावा आणि आमच्याबरोबर एक माणूस आणलेला आहे आम्ही लसूण घालण्यासाठी। कारण आम्हाला हा 3 किलो लसूण लवकर घालून होणार नाही। आम्ही सकाळी 8 वाजता चाललेलो आहे शेतात। आता सकाळचे बरोबर 8 वाजलेले आहेत। आणि आता हा लसूण आम्ही 12 पर्यंत घालून संपवणार आहे आणि जाणार आहे घरी। हे पहा, इथे त्या पुढे गेल्या, मी पाठीमागे राहिले व्हिडिओ करायच्या नादात। चला, मला आता त्यांना गाठायचं आहे। आता 12 वाजलेले आहेत आणि आमचं लसूण घालून झालेलं आहे। आणि हा जो लसणाच्या पाकळ्या आहेत त्या आम्ही गेल्या वर्षी आमच्या दुसऱ्या वावरात केलेला लसूण होता, तो हाच लसूण आता फोडून आम्ही तोच शेतात घातलेला आहे। असंच बियाणं पुढं आम्ही प्रत्येक वर्षी ते चालवत नेतो। सगळीच आमच्या गावातील तसंच करतात। ह्याला साधा लसूण म्हणतात व याला वास पण जास्त असतो। आणि हा दिसायला लाल दिसतो। जे दारावर येतात ते बघा कसे पांढरे लसूण एकदम असतात, गड्डे त्याचे पांढरे असतात। आणि मंडळीनो, चला तर मग अशाच एका नव्या व्हिडिओसोबत उद्या भेटूया। आणि ताई आमच्या कुठे तरी राजगिरे टाकायला लागलेले आहेत, कारण आम्ही सणावारातनं राजगिरीचे लाडू पण घरी बनवतो। त्याचा व्हिडिओ पण तुम्हाला पाहायला मिळालेला आहे। आणि हे पहा, मी पालकचं बी आता घालत आहे। आणि आता परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत आपण भेटूया। आणि तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। आणि परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। चला तर मग आता जाऊया, खूप भूक लागलेली आहे। भूक आता खूप लागलेली आहे। 12 वाजले तर आम्ही सकाळी 8 वाजता शेतात आलोय। आणि व्हिडिओ हा मार्गशीर्ष महिन्यातील पहिलाच गुरुवार आहे। आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार। धन्यवाद।